आज मी तुम्हाला धाबा टाईप मसाला पनीर शिकवणार आहे. कसं बनवायचं सोपं घरगुती मसाले वापरून. तर चला मी दाखवते तुम्हाला काय काय लागेल. पहिलं म्हणजे पनीर अर्धा, कांदा, आलं लसूण पेस्ट, टॅमॅटोची पेस्ट, दही, खडा मसाला, हे हळद, लाल तिखट, धना जिरा पावडर, गरम मसाला आणि कसुरी मेथी. पहिलं आपण काय करूया, लाल मसाला थोडा ह्याच्यावर पनीरवर घालून शेलो फ्राय करून घेऊया. आपला तवा तापला आहे. आता साजूक तूप टाकूया 2 चमचे. तुम्हाला जर तेल वापरायचं असेल तर तुम्ही तेल वापरू शकता, पण मी तूप वापरते. आता हे आपले शेलो फ्राय झालेत. आपण हे आता काढून घेऊया. चला आता आपण सुरुवात करूया. तूप आपलं गरम झालं आहे. आता आपण हा खडा मसाला टाकूया. आता टाकूया कांदा. मी 3 कांदे घेतलेत बारीक चिरून, ते आपण टाकूया. आता हे लालसर होईपर्यंत थोडं आपण परतूया. लालसर झालं आहे. आता आपण टाकूया आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट झाले. आता आपण ह्याच्यात टाकूया 3 टॅमॅटो पेस्ट केले त्याची मी, आपण ते टाकूया. आपला टॅमॅटो मस्त लालसर झालं आहे. आता आपण हे सगळे मसाले टाकूया. कसुरी मेथी, गरम मसाला, जिरा आणि धण्याची पावडर, हळद आणि लाल तिखट, हे आपण सगळं आता टाकूया. आता आपण ह्याच्यात टाकूया 2 चमचे दही आणि 5 मिनटं झाकण लावून ठेवूया. 5 मिनटं ठेवूया. 5 मिनटानंतर बघूया. आता 5 मिनटं झालेत. आपण झाकण काढूया. आता ह्याच्यात 1 चमचा चवीपुरती मीठ. आता ह्याच्यात टाकूया गरम केलेलं पाणी. आता झाकण ठेवून 10 मिनटं शिजूया. झाकण काढून बघूया. चांगले उकळी आले. आता आपण थोडं ह्याला घट्टपणा येण्यासाठी 2 चमचे भाजलेलं बेसन टाकूया. परत 5 मिनटं झाकण ठेवूया. आता 5 मिनटं झालेत. आता आपण शिजले का बघूया. मस्त व्यवस्थित झालं आहे. आता आपण एक पनीरचे पीसेस टाकूया त्याच्यात. अशा प्रकारे मस्त. परत 5 मिनटं आपण झाकण लावून 5 मिनटं शिजू द्यायचं. अशा प्रकारे 5 मिनटं झालेली आहेत. आता मस्तपैकी वरून कोथिंबीर. आता आपलं पनीर खायला तयार. अशा प्रकारे आपलं धाबा टाईप मसाला पनीर तयार आहे. तुम्ही पण घरी